जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यत्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद उत्तरार्ध. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन. भस्म झाला कालयवन मुचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण. त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे. पराभव शिशुपाल रुक्मीचे. 54व्यात त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा. 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा. स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार. फिरोनी द्वारकेशी आला अक्रूर. 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया. 58वा सांगेतया. 16 सहस्र 100 जाया. 59व्यात श्रीकृष्णाचे. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निरोपिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही. 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदी बाण आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान.
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदामेशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान मातापित्याशी 85, सुभद्राहरण मिथिलेत कृष्ण जनक श्रुतदेवाशी दे दर्शन एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय. आज फाल्गुन शुद्ध द्वितीया शके 1946. या फाल्गुन महिन्यामध्ये आपण कालही पाहिलं की जी अमावस्या आत्ता झाली, माघ अमावस्या, त्यावेळेस आमच्या साखरखेडा येथील परमपूज्य प्रल्हाद महाराजांचा जन्मदिवस होता. त्यानंतर आता आज द्वितीय आहे. आज श्री रामकृष्ण परमहंस यांचा जन्मदिवस आहे. रामकृष्ण परमहंस म्हणजे अगदी अलीकडच्या काळात झालेले आणि त्यांचे शिष्य असणारे स्वामी विवेकानंद, ज्यांनी जगभर हिंदू धर्माच्याबद्दल जे काही मत होतं लोकांचं, ते मत खोडून नव्याने आपला सनातन वैदिक हिंदू धर्म जो आहे त्याचा प्रचार त्यांनी केला आणि जगभर इतका प्रचार झाला आणि अनेक ठिकाणी त्यांचं सगळं वाहवा झालं, कौतुक झालं. ते अमेरिकेमध्ये असताना एकदा त्यांना काहीतरी एक प्याला आणून दिला, काहीतरी पिण्यासाठी आणून दिलं. स्वामीजी ते प्यायला लागले, पण त्या पेयामध्ये त्यांना स्वतः त्यांचे गुरु भगवान श्री रामकृष्ण परमहंस दिसले. आता ज्या द्रव्यामध्ये आपले सद्गुरू आहेत ते पिणार कसं? त्याने तो पेला तसाच ठेवला. एका अर्थाने तो विषप्रयोगाचा प्रयत्न होता, पण तो सुद्धा त्यामध्ये आपल्या शिष्याला भगवान श्री रामकृष्णाने वाचवलं. आणि ते जसं समर्थांच्याबद्दल म्हणतात, रामराय म्हणतात, तुमची काया इतके वर्षे राखली, ती काय उगीचच का? तुम्हास जगदोद्धार करणे आहे. तसंच या ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात की मला कालीमातेचं कार्य करायचं असं तुमचं म्हणणं आहे, पण कालीमातेचं कार्य काय आणि मी ते करू शकेल काय, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. तेव्हा रामकृष्ण म्हणतात की ती कालीमाता तू नाही तुझ्या हाडांकरून हे सगळे कामं करून घेईल. म्हणजे त्या एका दृष्टीने कालीमातेचा आशीर्वाद, स्वतः सद्गुरूंचा आशीर्वाद त्यांच्या मागे होता आणि मग ते शिकागोचं व्याख्यान वगैरे हे सगळे जगद्विख्यात जे झाले ते त्याचं कारण. त्या रामकृष्ण परमहंसाचा आज तिथीने जन्मदिवस आहे. तसं पाहिलं तर 18 फेब्रुवारी 1836. आणि खुदिराम आणि चंद्रादेवी हे त्यांच्या आईवडिलांचं नाव. चट्टोपाध्याय हे आडनाव होतं. चट्टोपाध्याय म्हणजे दुसरं आडनाव म्हणजे चटर्जी, बंडोपाध्याय म्हणजे बॅनर्जी, अशी ती नावं त्या बंगालमध्ये असतात. योगायोगाने मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये 23, 24, 25, 26 असं 4 दिवस कलकत्त्यामध्ये जाण्याचा योग आला. आणि त्यावेळेस हे दक्षिणेश्वरचं काली मंदिर, त्यामध्ये गावात असलेलं जे कालीघाट जे आहे ते, आणि बेलूर मठ त्या ठिकाणी स्वामीजींची समाधी आहे, ते सगळं पाहण्याचा योग आला. या सगळ्या गोष्टी आता डोळ्यापुढे असल्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं व्यवस्थितपणे सांगू शकतो. स्वतः रामकृष्ण परमहंस शाळेमध्ये असताना एका नाटकामध्ये त्यांनी काम केलं आणि त्या नाटकामध्ये शंकराचं काम त्यांना दिलं होतं. भगवान शंकराच्या वेशामध्ये ते त्या नाटकामध्ये जेव्हा होते तेव्हा तो वेश अंगावर चढल्यामुळे ते शंकरमय झाले आणि असे झाले की ते बाकीचं देहभान सगळे विसरून गेले. त्याच ठिकाणी त्याच अवस्थेमध्ये ते लगेच त्या स्टेजवरच खाली कोसळले. म्हणजे असा त्यांच्यामध्ये अनेक वेळा अनेक देवतांचा संचार होत होता. पुढे त्यांनी जेव्हा त्या कालीमातेचं पूजा सुरू केली, ज्या ठिकाणी आम्ही आता जाऊन आलो, दक्षिणेश्वर काली मंदिर, खूप सुंदर ठिकाण आहे ती कालीमाता आणि तिचे हे पुजारी.
आपले भाऊ, त्यांचे मोठे भाऊ जे होते, त्यांचं नाव होतं रामकुमार. रामकुमार त्या ठिकाणी पूजा करत होते आणि त्या ठिकाणची सगळी व्यवस्था, ती जी जमिनीची आहे ते रासमणी देवींची होती. आजही त्या ठिकाणी त्या मंदिराच्या बाहेर रासमणी देवींचं समाधी मंदिरसुद्धा आहे. छान, खूप छान असा तो घाटसुद्धा त्या ठिकाणी आहे. अनेक कथा त्यांच्या चरित्रातल्या त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला आठवतात. कृष्णसुद्धा तसा त्यांचा तो लंगडा पाय होता कृष्णाचा, आणि तोसुद्धा ते पूजा करत असताना आणि किंवा कालीमातेची पूजा करत असताना इतर लोकांच्यामध्ये एक भ्रम झाला की हा एक पुजारी जो आहे तो वेडा पुजारी आहे, पागल पुजारी, असं म्हणून त्यांच्यावर एक छान प्रकारची एक रचनासुद्धा केली होती. आणि ते लोक तो संशय मनात घेऊन त्या मंदिरामध्ये आले, दक्षिणेश्वरच्या काली मंदिरामध्ये. तेव्हा त्याने पाहिलं की हे जे आहेत ते जे अभिषेक करायचा कालीमातेला, ते अभिषेकाचं जे पात्र आहे ते घेऊन काही भाग कालीमातेच्या अंगावर ते अभिषेक करत होते आणि काही भाग जो आहे तो आपल्या अंगावरसुद्धा टाकत होते. जे फुलं कालीमातेला वाहत होते त्यातली काही फुलं आपल्यासुद्धा मस्तकावर घालत होते. म्हणजे आता खरोखरच यांना वेळ लागलं की काय, अशी अवस्था प्राप्त झाली. आणि स्वामी विवेकानंदांना कॉलेजमध्ये असताना यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि मग ते हळूहळू त्या ठिकाणी जाऊ लागले. आणि त्यानंतरचा त्यांचा संवाद, त्यांचं शिष्यत्व, आणि जे पूर्वी त्यांना जे दृष्टांत झाला होता, सप्तऋषींपैकी एक ऋषी जे आहे ते छोटं बाळाच्या रूपामध्ये प्रगट झालं. आणि ते म्हणतात की ते रूप जे आहे ते म्हणतं की मी त्या ठिकाणी जन्म घेईल, पण तुला माझ्या मागे आलं पाहिजे, ते सप्तर्षींना म्हणतात. तर मूल म्हणतं. आणि ते छोटं मूल जे यांना दृष्टांत झाला ते म्हणजे रामकृष्ण परमहंस, आणि ते सप्तर्षी म्हणजे आपले स्वामी विवेकानंद. असा या गुरु आणि शिष्य यांच्या संबंधीचा खूप चांगलं या रामकृष्ण परमहंसांच्या या रामकृष्ण मठामध्ये, भारतभर अनेक मठ आहेत, त्याचबरोबर राम विवेकानंद केंद्र ही सुद्धा खूप संख्या आहे भारतामध्ये. अनेक समाजोपयोगी कार्य त्या ठिकाणी चालतात. दक्षिणेश्वरच्या काली मंदिरामध्ये कलकत्त्याला गेल्यानंतर जरूर यांचं दर्शन घ्यावं, त्यांचं चरित्र वाचावं. ते चरित्र जे आहेत अगदी साध्या 10-10 रुपयाचं एक पुस्तक आहे चरित्राचं. 2 पुस्तकं 10 रुपयाचे जरी असले तरी पूर्णपणे त्यांचं चरित्र कालीमातेच्या पूर्ण पुजारीपणापासून रामकृष्णाने देह ठेवला तिथपर्यंत. जेव्हा देह ठेवण्याची वेळ आली तेव्हासुद्धा विवेकानंदाच्या मनामध्ये होतं की हे जे म्हणतात की मीच राम आहे आणि मीच कृष्ण आहे आणि तोच मी आता रामकृष्ण म्हणून जन्माला आलेलो आहे. विवेकानंदाचा काही या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. मृत्यूशय्यावर ते होते रामकृष्ण परमहंस, आणि तिथूनही ते म्हणतात, अरे अजूनही तुला शंका आहे का, असं ते म्हणतात. तेव्हा विवेकानंदांना आपली चूक लक्षात आली आणि पुढे त्यांच्याच कृपेने एवढं मोठं जगभर त्यांनी कार्य केलेलं आहे. या रामकृष्ण परमहंसांचा आणि त्यांच्या पत्नी असणाऱ्या आमच्या शारदा माता यांचा संसार जो आहे तो संसार म्हणजे आत्ताच आपण जो परमपूज्य प्रल्हाद महाराजांचा जन्मदिवस साजरा केला 2 दिवसापूर्वी अमावास्येला, त्यांचा संसार म्हणजे प्रल्हाद महाराज आणि जेजीमाय, आणि त्याचप्रमाणे रामकृष्ण परमहंस आणि या शारदा माता यांचा संसार अगदी एकसारखाच आहे. त्यांच्या चरित्रामध्ये जसे अनेक प्रसंग आहेत तसंच प्रल्हाद कथामृत यामध्ये सुद्धा अनेक प्रसंग याप्रमाणे दिलेले आहेत. त्या भगवान श्री रामकृष्ण परमहंसाच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या कथानकाकडे वळूया. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंदातील 69वा अध्याय आपण आता पाहतो. देवर्षी नारदांनी भगवंताचा गृहस्थाश्रम पाहणे. मागे आपल्याला झालेलं आहे की भगवंताचे 16,108 विवाह झाले. आता 16,108 विवाह, त्याचं सगळं कारण प्रत्येक पट्टराणी मुख्य जे 8 विवाह आहेत त्यांचा इतिहाससुद्धा आपण पाहिला, त्या घटना तो प्रसंग पाहिला. आणि नंतर या 16,100 ज्या नरकासुराने ज्यांना बंदिवानात ठेवलं होतं त्या नरकासुराला मारून त्या सगळ्यांना त्यांनी ज्या ठिकाणून सोडून आणलं. यत्र नार्यस्य पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. आपला देश यासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा भगवंतांनी या ठिकाणी कसा गृहस्थाश्रम केला असेल. 1-2 बायकांमध्ये जो माणूस इतका परेशान होतो, आणि आपण इतके कथानक सगळं ऐकतो, अनेक घटना आपण ऐकतो,
तर भगवंताचा हा एवढा मोठा संसार, हा एवढा मोठा पसारा त्यांनी कसा चालवला असेल, असा तो गृहस्थाश्रम भगवंताचा पाहावा अशी मनामध्ये इच्छा झाली. देवर्षी नारदानं जेव्हा ते ऐकलं, तेव्हा देवर्षी नारदांनासुद्धा इच्छा झाली की आपण त्यांचा गृहस्थाश्रम कसा आहे हे पाहावं, असा त्यांनी प्रश्न विचारला. आणि तो चिकित्सा होती. आणि शुकदेव हे परीक्षित राजाला सांगत आहेत, कृष्णाने एकाच शरीराने तसा त्या कारागृहामध्ये जन्म झाला. पुढे देवकीच्या तिथून त्यांना काढून त्या ठिकाणी दुसरीकडे आणलं, गोकुळामध्ये आणलं. नंदबाबा, यशोदा यांनी प्रतिपाळ केला. ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे. त्याच भगवान श्रीकृष्णाने एकाच शरीराने एकाच वेळेस 16,108 महालांमध्ये 16,000 त्या कन्या ज्या तिकडून आणल्या होत्या नरकासुराच्या बंदिवासातून, त्या सगळ्यांशी विवाह केला, त्यांचं पाणीग्रहण केलं. हे किती मोठं आश्चर्य असं त्या ठिकाणी म्हणतात. इत्युक्तुको द्वारवतीम देवर्षीर दृष्टुम आगतम. आता देवर्षी नारदांना मनामध्ये आलं की भगवंताची ही लीला जी आहे ती काय आहे ते समजून घ्यावी, असं त्यांच्या मनामध्ये आलं. या श्रीमद भागवताच्या शेवटीसुद्धा मार्कंडेय ऋषीचं कथानक येतं. त्यामध्ये सुद्धा भगवंताची लीला काय आहे, प्रलय काय आहे, असे विचार जेव्हा त्यांच्या मनामध्ये आले मार्कंडेय ऋषींच्या, तेव्हा तीसुद्धा घटना अशाच प्रकारची आहे. त्यांना ही माया काय असते आणि त्यामध्ये भगवंताचा जन्म कसा असतो आणि भगवंत सगळ्यांचा सांभाळ कसा करतात, हे सगळं जसं त्या मार्कंडेय ऋषींना पाहायला मिळालं, तसंच या ठिकाणी भगवान देवर्षी नारदांनासुद्धा हा भगवंताचा सगळा संसार 16,108 राण्यांबरोबर केलेला संसार प्रपंच तो पाहण्याचं भाग्य त्यांना प्राप्त झालं. आता ते काही द्वारकेचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे की द्वारकेमध्ये जे अनेक सरोवरं होते, त्यामध्ये निळी, लाल, शुभ्र अशा रंगाचे कमळं जे आहे ते विकसित झालेली होती. कारण श्रीमंती भरपूर होती. स्फटिक आणि चंदनाचे 9 लक्ष महाल होते. आता आपल्याकडे जे कारंजा आहे त्याचं खरं नाव कारंजा लाड आहे. या कारंजा लाडमध्ये श्रीमंती खूप होती. असं म्हणतात की त्या ठिकाणी भिंतीमध्ये सुद्धा सोनं, चांदी, जड जवाहीर असायचं आणि चांगले चांगले जे अत्तर आहेत सुवासिक, हे सुद्धा त्या भिंतीमध्ये ठेवलेलं होते. म्हणजे इतकं त्याचं वैभव जे आहे ते वैभव म्हणून त्याचं नाव कारंजा लाड, लाडाचं कारंजा असं आपण म्हणतो. तसं या द्वारकेचा सगळा नावलौकिक सगळीकडे झाला होता. आणि तेथे सोने आणि रत्नांच्या पुष्कळ वस्तू, म्हणजे आपण सोनं आणि रत्न पाहिलेसुद्धा नसतील, पण तिथे अनेक वस्तू त्या ठिकाणी होत्या. आता त्या द्वारका नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नींसह राहत होते. भगवंताचं जे अंतःपुर होतं त्या ठिकाणी तस्याम अंतःपुरम श्रीमत अर्चितम सर्वधिष्णपैही, सुंदर असं अंतःपुर होतं. आणि सर्व लोकपाल जे आहेत, अष्टदिक्पाल, आपण म्हणतो वसू जे आहेत, ते सगळे देवता जे आहेत ते ज्या भगवंताची पूजा करत होते तेच भगवंत या ठिकाणी संसारामध्ये रमलेले होते. आता ही जी नगरी होती द्वारकाची, द्वारकहा, संस्कृत द्वारम कहा म्हणजे दार कोणीकडे आहे असा प्रश्न ज्याला पडतो. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर 16,108 महल, आपण आता जर विचार केला, महामहिम राष्ट्रपती जे आहेत त्यांच्या त्या पूर्ण घरालाच काहीतरी 300-400 खोल्या आहेत. त्या घरामध्ये किती दरवाजे असतील, किती खिडक्या असतील, केवढा मोठा व्याप असेल, असं जर आपण त्या राष्ट्रपतींच्या घराबद्दल आपण विचार करतो आणि ते पाहिल्यावर खरंच आश्चर्य वाटत असेल, तसंच सगळ्यांना या घराबद्दलचं वाटत होतं. त्या अंतपुरात सगळ्या राण्या ज्या आहेत 16,000पेक्षा अधिक असणाऱ्या त्या महालामध्ये शोभिवंत असे त्या शोभून दिसत होत्या. आता नारदाने आपला विचार जो होता तो मनामध्ये येण्याबरोबर भगवंताने त्यांचा विचार जाणला. कारण सगळ्यांच्या अंतर्यामी सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम अपोहनंच. सगळ्यांच्या अंतरंगामध्ये जो भगवंत आहे तो अंतरंगातले विचार जाणणार नाही असं होत नाही. भगवंताने ते जाणलं आणि त्यांनी काय म्हणत त्याला, त्यानेच दिशा दिली, त्यानेच प्रेरणा दिली. त्याप्रमाणे देवर्षी नारद एका महालामध्ये जाऊन पोचले आणि देवर्षांनी त्या नारदांनी त्या महालामध्ये प्रवेश केला. तत्र षोडशभिः सद्म सहस्रैः समलंकृतम विवेशैकतमं शौरैर पत्नीनां भवनम अहत. त्या भवनामध्ये त्यांनी प्रवेश केला.
आता त्या भवनाचं सगळं वर्णन या ठिकाणी दिलं आहे. विश्वकर्म्याने ते सगळं बनवलेलं असल्यामुळे त्याचं कौतुक आपण किती करू तेवढं कमीच आहे. हस्तिदंताचे आसन आणि पलंगसुद्धा त्या ठिकाणी होतं. आता हस्तिदंताचं आपल्याला कुठेतरी पाहायला एखाद्या म्युझियममध्ये जावं लागतं. गळ्यामध्ये सोन्याचे हार घातले, सुंदर वस्त्राने नटलेल्या अनेक दासी त्या ठिकाणी सेवेला होत्या असं लिहिलं आहे. आणि मग त्यामध्ये नारदांना असं दिसलं की भगवान श्रीकृष्ण हे रुक्मिणी मातेबरोबर एका पलंगावर बसून काहीतरी बोलत आहेत, गप्पा मारत आहेत. आणि त्यामध्ये सोन्याची दांडी असलेली चौरी म्हणजे जो पंखा पूर्वी आपल्याला आमच्या लहानपणी होतं हे असे इलेक्ट्रिकचे पंखे वगैरे नव्हते, तर ते चौरी म्हणजे आपणच ते हलवायचं आणि त्याच्यातनं वारा येईल त्यामध्ये संतुष्ट राहायचं. म्हणजे कमीत कमी गोष्टीत संतुष्ट कसं राहायचं हे पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहिलं. आणि आता सगळ्या वस्तू असूनसुद्धा लाईट गेल्यावर मग त्याचा काहीच उपयोग नाही, हे सुद्धा आपण आता अनुभवत आहोत. मग सोन्याची दांडी असलेल्या चौरीने त्या रुक्मिणी माता जे आहेत ते भगवंताला वारा घालत होत्या असं त्याने पाहिलं. आणि त्याचेच रुक्मिणीसारख्याच गुण रूप वय वेशभूषा असलेल्या अनेक दासदासी त्या ठिकाणी होते आणि ते सगळे त्यांची सेवा करीत होते. विप्रो ददर्श चमर व्यजनेन रुक्म दंडेन सात्वतपतीम परिविजयंत्या. चमर व्यजेन, चमर म्हणजे चामर आणि व्यजेन म्हणजे पंखा, व्यजनम. आणि मग रुक्मिणी त्या भगवान श्रीकृष्णाने पाहिलं की स्वतः देवर्षी नारद आलेले आहेत. आता खरं म्हणजे यानेच त्यांना प्रेरणा दिली आमच्या त्या ठिकाणी या म्हणून. आणि ते आलेले आहेत की लगेच हे ते उठून उभे राहिले, अतिथी सत्कार केल्यासारखा उभे राहिले, हात जोडून उभे राहिले. आणि त्यांनी स्वतःचा रत्नजडित मुकुट आपल्या शिरावर आहे. भगवंतांनी त्या मुकुटासह देवर्षी नारदांना प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसवले. कुठे आता रुक्मिणीच्या महालामध्ये. आता कोणते श्रीकृष्ण? जे श्रीकृष्ण चराचर जगाचे परमगुरू आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं, पूर्ण अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या चरणापासून निघालेली गंगा जी आहे ती सगळ्या जगाला पवित्र करते. आणि रोज आपण ते गंगेचे, यमुनेचे व गोदावरी सरस्वती या कुंभमेळ्यामध्ये ज्यांना त्या ठिकाणी जाता आलं तेच खरेच भाग्यवान आहेत. ज्यांना प्रत्यक्ष जाणं झालं नाही ते सुद्धा भाग्यवान आहेत, कारण ते आपल्या घरी रोज स्नान करत असताना हा मंत्र म्हणत असतील तर आपल्या त्या स्नानाच्या पाण्यामध्ये या सगळ्या गंगा मातेने प्रवेश केलेला असतोच. तर भगवंताच्या चरणापासून निघालेले हे गंगाजल जे आहे ते जगाला पवित्र करणारं आहे आणि त्याबद्दल कुठलीही शंका नाही. आता अनेक बातम्या येत आहेत, इतक्या लोकांनी स्नान केलं ते जल अपवित्र झालं असेल, मग त्याची टेस्ट करा, हे सगळे त्यांचे नमुने घेऊन जा, हे सगळं उद्योग चालू आहेत. ज्यांना विश्वास आहे ते त्या विश्वासापोटी, श्रद्धेपोटी त्या ठिकाणी स्नान करून परत येऊन आनंदात ते आहेत. ज्यांना अजिबात विश्वास नाही ते त्यामधल्या काय जे कमीपणा आहे त्याकडेच त्यांचं लक्ष आहे. जैसे जयाचे भजन तैसेची देवही आपण, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. आपला भाव जर शुद्ध असेल तर चराचरामध्ये भगवंत आहेत, आणि भाव जर अशुद्ध असेल, तो जर शुद्ध नसेल, आपले विचार जर आपले बरोबर नसतील तर ज्या ठिकाणी भगवंताची प्रतिमा आहे तिथेसुद्धा भगवंत नाही. आणि हे आपल्याला अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केलेल्या या सगळ्या आक्रांताकडून आपल्याला लक्षात येतं. आता या ठिकाणी भगवंत जे आहे ते ब्राह्मणांनासुद्धा ब्रह्मंड देव असं म्हणत होते, कारण ब्राह्मणांना देव मानणं हे त्यांच्या भगवंताच्या सगळ्या गुणांचा अनुरूप असं त्यांचं वर्तन होतं. स्वतः देवर्षी नारदांची पाद्यपूजा त्यांनी केलेली आहे. आणि ते जे तीर्थ आहे, ते जे चरणामृत आहेत ते स्वतः भगवंताने आपल्या मस्तकी धारण केलेलं आहे. आता नर आणि नारायण ह्या दोन देवता आहेत, नर आणि नारायण. तसं नर म्हटलं तर अर्जुन आहेत आणि नारायण म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण आहेत. बद्रीनाथला जेव्हा आपण जातो, बद्री विशाल म्हणतात त्याला, विशालापुरी हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी गेल्यावर त्या मंदिरामध्ये हे नर नारायण ही जी जोडी आहे ते त्या ठिकाणी आजही आहेत. आणि ते नर नारायण त्या ठिकाणी आपल्या आराधनेमध्ये, पूजेमध्ये, ध्यानामध्ये मग्न असतात. देवर्षी नारदांची इथे पूजा केली आणि त्यांना असं म्हटलं
त्यांचं स्वागतही केलं आणि स्वतः भगवंत म्हणतात, आपण स्वतः ज्ञान, वैराग्य, धर्म, यश, श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात. प्राह प्रभो भगवते कराम हे किम. भगवंत म्हणतात, आता आपण एवढ्या सगळ्या षड्गुणांनी जर परिपूर्ण आहात तर आम्ही आपली ते कोणती सेवा करावी असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे. कोणी विचारलं? त्या भगवंतानी, जो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे, त्याने देवर्षी नारदांना हा प्रश्न विचारला. तेव्हा नारद म्हणतात, नैवाद्भुतं त्वयि विभो अखिल लोकनाथे मैत्री जनेषु सकलेषु दमः खलानाम. भगवंताच्या एकेका गुणाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांशी मैत्री, मैत्र करुण एवच. सगळ्यांची मैत्री, कोणाशीही भेदभाव नाही. हा माझा हा दूरचा असा कोणताही भेदभाव नाही. श्री प्रल्हाद कथामृत या 600 पानाच्या या ग्रंथामध्ये परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या अनेक घटना प्रसंग दिलेले आहेत. ते कोणाशी प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण त्यांचा व्यवहार होता. आणि त्याचबरोबर भगवंताचं दुसरं जे आहे, ब्रीद जे आहे, अखिल लोकनाथे म्हणजे सगळ्या जगाचा लोकनाथ. नाथ म्हणजे जो सर्वांचा प्रतिपाळ करतो, जो सगळ्यांचा सांभाळ करतो, तो लोकनाथ. अखिल लोकनाथ म्हणजे अखिल विश्वाचा नाथ असणारा, अनाथांचा नाथ असणारा हा भगवंत, जो मैत्री जनेषु सकलेषु सगळ्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार करतो. आणि दम खलानाम, दम म्हणजे त्यांना शासन करणं हे जे आहे, खलानाम म्हणजे विनाशायचं दुष्कृताम. हे जे ब्रीद आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायचं दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. असा युगानुयुगे भगवंताचे अवतार होत असतात. हे जे गीतेत सांगितलं तसं हे भगवंताचे जे आहे ते नारदन त्या ठिकाणी म्हणतात. आणि ते पुन्हा म्हणतात, स्वच्छेने आपण अवतार धारण करता. मला हे उदाहरण खूप आवडतं की एखाद्या जेलमध्ये जो कैदी आहे, तो कैदी त्याच्या कर्मानुसार त्यामध्ये कैदेमध्ये आलेला असतो. त्याने काहीतरी पापकर्म केलं आणि आता ते भोगण्यासाठी त्याला जेलमध्ये यावं लागलं. आता तो किती दिवस त्या जेलमध्ये राहणार आहे? कारण जोपर्यंत त्याचं पाप धुवून जात नाही, तो जोपर्यंत निष्पाप होत नाही, तोपर्यंत त्याला कैद्यातून सुटका नाही. पण त्या कैद्याचा जेलर जो आहे तो त्याच ठिकाणी राहत असतो. जेलरचं घरसुद्धा त्या कैद्याच्या त्या काय म्हणतात त्याला, त्या मोठ्या बिल्डिंगमध्येच एखादं त्याचं क्वार्टरसुद्धा असतं. आता तो जेलर जो आहे तो त्याच्या मनाप्रमाणे केव्हाही ते कपडे घातले, ते ड्रेस घातला की तो जेलमध्ये जाऊ शकतो. दिवसातून 25दा पुन्हा बाहेर पण येऊ शकतो. त्याची लहान मुलंसुद्धा त्याच्या घरात खेळणारी असतात, ते सुद्धा त्या जेलमध्ये तेवढ्याच आनंदाने खेळत असतात. तसं ते म्हणतात की तुम्ही स्वेच्छेने अवतार धारण करता. स्वेच्छेने अवतार धारण करणं म्हणजे कैदी जे आहे ते पूर्वकर्मानुसार त्यांना या ठिकाणी नरदेह प्राप्त होतो. आणि मग तो मागचं पुण्य असेल तर त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेतात, आणि मागचं पाप असेल तर ते पाप या ठिकाणी भोगत राहतात. आणि पाप पुण्य हे सगळं भोगून झाल्यावर मग पुन्हा त्यांना या जन्ममृत्यूच्या फेरामध्ये सुटायचं असेल तर नरदेहामध्ये आल्यानंतर काहीतरी सत्कर्म केले पाहिजे. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. आता लोकांना मोक्ष देण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. नारद म्हणतात त्या ठिकाणी, दृष्टम तवांग्री युगलम जनतापवर्गम ब्रह्मादिभिर्हृदी विचिंत्यम अगाध बोधैही. भगवंताचं गुणगान गाताना ते म्हणतात, नारद म्हणतात की आपले चरणकमल जे आहे ते लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहेत. त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय. स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निजगूज हे गुरुपाय. भक्तिपंथासी लाविते हे गुरुपाय, नयनी रघुवीर दावती हे गुरुपाय. म्हणजे लोकांना मोक्ष देण्यासाठी तुमचे हे जे चरणकमल आहेत. दृष्टम तवांग्री युगलम जनतापवर्गम. अंघ्री युगलम म्हणजे चरणकमल आहे. दृष्टम म्हणजे ते पाहिल्यानंतर, त्याचं दर्शन झाल्यानंतर मग मला यापेक्षा अत्यंत भाग्याची गोष्ट अशी कोणती असणार आहे? ब्रह्मदेव प्रत्यक्ष असतील, शंकर आहेत, ह्या सगळ्या देवता आपल्या हृदयामध्ये आपलंच चिंतन करीत असतात. आपले चरणकमल जे आहेत तेच आपल्या हृदयामध्ये धारण करून त्याच आनंदामध्ये, आत्मानंदामध्ये ते तृप्त होत असतात.
खरं म्हणजे आपण माझ्यावर अशीच कृपा करावी. देवर्षी नारद म्हणतात, संसार कूप पतितो तारण अवलंबम. संसार कूप, संसाररूपी विहिरीमध्ये जे पडलेले आहेत त्यांना तरणा अवलंबम, त्यांना तरुण जाण्यासाठी अवलंब म्हणजे काहीतरी त्यांना आधार पाहिजे. ते आधार देणारे तुम्ही आहात. आणि त्यामुळे मला एवढाच आशीर्वाद द्या की मला सतत तुमच्या या चरणांचं स्मरण राहावं. रामकृष्ण परमहंसाचं पुन्हा ते वाक्य आठवतं. त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये आहे, समुद्र आहे, म्हणून ते म्हणतात की कोळी जेव्हा जाळं टाकतो तेव्हा त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये अनेक मासोळ्या ज्या आहेत त्या त्यामध्ये अडकतात. पण काही ज्या असतात जे पूर्वजन्माने त्यांच्या ठिकाणी ती हुशारी आहे, ती सावधानता आहे, ती अखंड सावधानता आहे की ते मात्र त्या कोळ्याच्या पायाशीच घुटमळत असतात. आता जाळं ते दूर असतं कुठेही फेकलं तरी, आणि ओढून घेतल्यानंतर त्यामध्ये काही मासे फसतात, पण जे त्याच्या चरणकमळाचा आश्रय घेतात ते मात्र त्यामध्ये बांधले जात नाहीत. म्हणजे सद्गुरूंच्या चरणाचा जे आश्रय घेतात ते मात्र केव्हाही मुक्त दशेला प्राप्त होतात. म्हणून आमचे प्रल्हाद महाराज शेवटी म्हणत होते, धरा 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 सद्गुरूचरण हृदयी धरा. आणि राम नामाचा ध्यास आणि अखंड अन्नदान, या दोनच गोष्टी त्यांच्या पूर्ण चरित्रामधनं आपल्याला पाहायला मिळतात. आता देवर्षी नारद आता तिथलं तो सगळं पाहिलं, रुक्मिणीच्या त्या महालामध्ये आहे, तिथून मग बाहेर येतात. आता ते भगवंताच्या योगमायेचं रहस्य जाणायचं त्यांना, आणि ते जाणून घेतात. आणि मग आता ते विचार करतात की आता आपण दुसऱ्या महालामध्ये जावं. आता 16,108 महाल आहेत, कोणत्या महालामध्ये आधी जावं, कुठे नंतर जावं, हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. पण भगवंतच प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. ते त्या दुसऱ्या पत्नीच्या महालामध्ये गेले. ततोन्य अन्यदा विशद गेहम कृष्णपत्न्या सह नारदः योगेश्वरेस्यांग योगमाया विविच्छया. योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी ते भगवंताच्या दुसऱ्या पत्नीच्या महालामध्ये गेले. आता पहिल्या महालामध्ये रुक्मिणीबरोबर भगवंत होते, पलंगावर बसून त्यांचं बोलणं सुरू होतं, हे त्याने पाहिलं होतं. आता इकडे आल्यानंतर त्यांना असं वाटलं आता या महालामध्ये भगवान श्रीकृष्ण कसे असतील, कारण ते तर रुक्मिणीबरोबर बोलत होते. आता या महालामध्ये आल्यानंतर त्यांनी असं पाहिलं की भगवान आपली पत्नी, म्हणजे आता ही दुसरी पत्नी, आणि समोर उद्धव, आपला शिष्य उद्धव भक्त, आणि यांच्याबरोबर ते द्यूत खेळत आहेत. म्हणजे तिकडचं एक रूप भगवंताचं वेगळं, इथलं रूप आता त्यांना वेगळं दिसलं. ते इथं आता यांना आल्याचं पाहून भगवंताने उठून त्यांचं पुन्हा स्वागत केलेलं आहे. आसनावर बसवलं आणि मोठ्या भक्तिभावाने त्या सर्वांच्यासह त्यांनी देवर्षी नारदांची पूजा केलेली आहे. आता कृष्ण स्वतः म्हणतात या ठिकाणी, कारण भगवंतांना असं दाखवायचं असतं की मला काहीच माहीत नाही आणि तुम्ही केव्हा आलात असा प्रश्न करतात. केव्हा आलात म्हणजे आत्ताच्या अगोदरच्या महालामध्ये भेट झाली हे सुद्धा ते दाखवत नाहीत. आणि ते म्हटलं तुम्ही केव्हा आलात, इतक्या लांबून आला, थकून आला असाल, म्हणून थोडंसं बसा असं म्हणून त्यांचं स्वागत करतात. आणि आम्ही आपली काय सेवा करावी असे भगवान श्रीकृष्ण पुन्हा त्या ठिकाणी विचारतात. क्रियेते किं न पूर्णानाम अपूर्णैर अस्मादिभिः. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अथापि ब्रूहिनो ब्रह्मन जन्मयतेच्छद शोभनम कुरु. आपण आम्हाला सेवेची संधी दिली याबद्दल ते अगदी हात जोडून आपला नम्र भाव भगवान श्रीकृष्ण नारदांच्या समोर व्यक्त करतात. आमचा जन्म सफळ करा. आता तसं पाहिलं कोण कोणाचा जन्म सफळ करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवर्षी नारदांना, आमचा जन्म सफळ करा. आता हे ऐकून चकित झालेले नारद गुपचूपपणे त्या ठिकाणाहून उठले आणि ते दुसऱ्या महालामध्ये गेले. त्यांना यांचा सगळा संसारच पाहायचा होता. तत्राप्यचष्ट गोविंदम लालयंतम सुता शिशून. आता तिसऱ्या महालामध्ये गेले. त्या महालामध्ये त्यांना दिसलं की भगवान श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवत आहेत. आता वडील थोडंसं रिकामपण दिसलं की लहान मुलं जसे वडिलांच्या मागे लागतात आणि काही ना काही मागणी करतात. त्यांच्या आसपास ते फिरत असतात, खेळत असतात, आणि वडिलांनी आपल्याला जवळ घ्यावं अशी त्यांना जशी इच्छा असते तसं भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आपल्या लहान लहान मुलांना खेळवत आहेत.
लालयंतम सुतात शिशून आपल्या मुलांना खेळवत आहेत. आता अजून पुढचे ततो अन्यस अस्मिन ग्रहे अपश्यन मज्जनाय. आता अजून एका महालामध्ये गेले. अनेक महालाचं सगळ्या 16,108 महालांचं काही वर्णन एवढं ह्याच्यात नाही, कारण 40-45 श्लोकांचाच हा अध्याय आहे. दुसऱ्या महालामध्ये गेले तर त्यांना तिथे दिसलं ग्रहे अपश्यन मज्जनाय. त्या ठिकाणी भगवंत जे आहेत की त्या घरामध्ये त्यांची पत्नीसुद्धा आहे त्या ठिकाणी, आणि ते आता स्वतः स्नानाला जायचं तयारी करत आहेत. मज्जनाय, मज्जन म्हणजे स्नान करणं. तत् अस्मिन अन्य ग्रहे अपश्यन म्हणजे पश्चन म्हणजे पाहणे, अपश्यन म्हणजे ते पाहत होते, स्नानाला जाण्याची तयारीत होते, असं त्या नारदांना त्या ठिकाणी दिसलं. आता पुढे अजून एका महालामध्ये जेव्हा गेले, जिवंतम च विताग्नीन आणि यजंतम पंचभीर मखैही. आता पुढच्या एकेका महालामध्ये एक भगवंताचं रूप जे त्यांना दिसलं. भगवंत त्या ठिकाणी अग्नीला हवन करीत होते. हवन म्हणजे काही ना काही हवन द्रव्य जे आहे ते अग्नीला अर्पण करत होते असं त्यांना दिसलं. आणि दुसरीकडे गेले तर भगवान हे पंचमहायज्ञ करीत आहेत असं त्यांना दिसलं. आता पंचमहायज्ञ जे आहेत ते प्रत्येकाने आपल्या घरी केलं पाहिजे, आणि पंचमहायज्ञ करण्यामध्ये आपल्या सर्व पापांचं किलबिश जे आहे ते सगळा नाश होतो आणि पुण्याचा संचय होतो. मागच्या पिढीने जे पुण्य केलेलं आहे त्या पुण्याच्या जोरावर आपण आज आहोत, पण आपल्या पुढच्या पिढ्यांना ते पुण्य प्राप्त व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण त्यासाठी या गोष्टी करण्याची मात्र त्याची तयारी नसते. रुका अडका दान केला म्हणे माझ्या पुण्याचा ढिग झाला. समर्थ प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सावधान करतं. आता हा पंचयज्ञ म्हणजे काय ते थोडं समजून घेऊ, कारण महत्त्वाचं आहे आणि आपण हे रोजच केलं पाहिजे. पंचमहायज्ञामध्ये 5 यज्ञ आहेत: देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. आता मनुष्ययज्ञाला नृयज्ञ, नृ म्हणजे मनुष्य, नृ म्हणजे अनेक वचन आहे, नराचं अनेक वचन आहे. आता देवयज्ञ म्हणजे काय की देवाला हवन करणं, देवाची पूजा करणं, रोज देवाची पूजा जी आहे ती. त्यामध्ये अनेक गोष्टी येतात देवयज्ञामध्ये. नंतर पितृयज्ञ आहे, आपले पितर जे आहेत, पूर्वज आहेत, त्यांच्यासाठी तर्पण करणं, त्यांची पूजा करणं. विशेषतः महालयाच्या दिवसामध्ये, श्राद्ध पक्षामध्ये रोजच आपण आपल्या पितरांसाठी श्राद्ध कर्म करतो आपण, आणि त्या ठिकाणी तर्पण करतो. ते जे त्या दिवशी गेले त्या तिथीला आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामध्ये ते प्रसन्न होतात आपल्यावर आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. आता त्यामध्ये जे आहे ते अर्चितानाम मूर्तानाम पितृणाम दीप्त तेजसाम. पितृयज्ञामध्ये पितृस्तोत्र जे आहे ते पितृस्तोत्र म्हणावं आपण, आणि काही नाही जमलं तर सहजपणे या ठिकाणी पितरांसाठी म्हणून एक मंत्रसुद्धा दिले आहे. पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः, ओम पितृभ्यो नमः. त्या यज्ञाचा, त्या जपाचा 108 वेळेस रोज उच्चार करावा. त्यानंतर भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे सगळ्या भूतमात्रांवर त्यामधल्या असणाऱ्या भगवंतांना पाहून त्यांना आपण आपल्यातर्फे काही ना काही दिलं पाहिजे. आता सकाळच्या वेळेस जेव्हा 5:30-6ची वेळ असते तेव्हा चिमण्या, कावळे असतील किंवा आता कबूतर खूप झालेले आहेत, लगेच त्यांचा किलकिलाट आपल्याला ऐकू येतो. आमच्याकडे तो आवाज ऐकल्याबरोबर त्या वरंड्यामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी काहीतरी तांदूळ वगैरे त्या ठिकाणी ठेवत असतो, पाणी ठेवत असतो. त्या चिमण्या त्या ठिकाणी येतात. आता किती चिमण्या आल्या काय नाही हे पाहायला आपण गेलं त्या पुन्हा उडून जातात, पण आपण परत आल्यानंतर त्या पुन्हा त्या ठिकाणी एकत्र येतात. असा भूतयज्ञ प्रत्येकाने केला पाहिजे. त्यामुळे बली देणं म्हणजे काहीतरी आपल्या अन्नाचा एक भाग त्यांच्यासाठी वेगळा काढून ठेवणं, तो त्यांना देणं, हा सुद्धा एक भूतयज्ञ. मनुष्ययज्ञ म्हणजे काय की अतिथींचा सत्कार. मनुष्याला जो भेटीजे भूत तो ते मानजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. त्यामुळे अतिथींचा सत्कार करणं
आणि जसं आपण अतिथीचा सत्कार करू तेवढं आपलं पुण्य वाढत जातं. पण अतिथीचा सत्कार न करता अतिथी जर विनमुख गेला तर काय होतं, असे अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत. आत्तापर्यंत आपण कमावलेलं सगळं पुण्य तो एक अतिथी आपल्याबरोबर घेऊन जातो आणि आपण पुन्हा निर्धन अवस्थेला येतो. आपल्या गुरुचरित्रामधल्या 4थ्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्या अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये येतात, अनुसूयेचं जे तप आहे त्यांची परीक्षा घेण्यासाठी येतात, तेव्हा आपण हेच पाहतो की ते अतिथी सत्कार त्या कशा करतात. आणि मग त्यामध्ये पुन्हा येतो ब्रह्मयज्ञ. आता ब्रह्मयज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणजे परब्रह्माचा यजन करणं. यज्ञ म्हणजे यजन, यजनापासून यज्ञ शब्द आहे. आता त्यामध्ये आपलं मूळ कर्म जे आहे ते संध्योपासना. रोज संध्या झालीच पाहिजे. त्रिकाळ संध्या असावी असं म्हणतात. नाही त्रिकाळ ते निदान सकाळ संध्याकाळी तरी असावं. आता मी खूपच बिझी आहे, मला काहीच जमत नाही, तर मग निदान एकदा तरी कर बाबा, एकदा तरी भगवंताचं नाम घे आणि त्यामध्ये तू नाही पण तुझ्या पुढच्या पिढ्यांना ते प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपला विचार जो आहे, आपल्याबरोबर जे काही सामुग्री आहे, शिदोरी आहे, ते आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणून दिलेली आहे. पण त्यानंतरच्या पिढ्यांना ते मिळावं असं वाटत असेल तर हे पंचयज्ञ प्रत्येकाने केले पाहिजे. आता भगवंत हे हवन करीत आहेत, पंचयज्ञ करीत आहेत, दुसरीकडे ब्राह्मणांना भोजन देत आहेत, म्हणजे हे सगळे पंचयज्ञच आहे. मनुष्ययज्ञ जे आहे ते भगवंत करत आहेत. तर कुठे ब्राह्मणाचं भोजन झालं, आता स्वतः भगवान श्रीकृष्ण बसून आता अन्न ग्रहण करीत आहेत. आपण येथे जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे, समर्थ सांगतात आपल्याला. आणि तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेच ज्ञान जनात सांगावे, तर ते न बुडू द्यावे, बुडते असे. खूप चांगल्या ओव्या या दासबोधामध्ये आहेत. आपल्या रामदासी परंपरेमध्ये सगळ्या संतांची चरित्र जर आपण वाचली तर त्यामध्ये एक गोष्ट आहे की रोज दासबोधाचं वाचन झालं पाहिजे. रोज त्याचं वाचन करा आणि आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे त्या प्रसंगी, मग प्रसंग असं बोलत ऐसा परंतु नाम सोडू नये, हे सगळे जे उदाहरणं आपल्याला इतरांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतात त्याचा अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये सहजपणे येऊ लागतो. आता भगवंत क्वापी संध्याम उपासीनम म्हणजे संध्या करून उपासना करत आहेत असं त्याने पाहिलं. आणि कुठे कुठे तर ते मौन धरून बसले आहेत, मौन एकदम शांत बसलेले आहेत. आता मी मौनामध्ये आहे असं खुणेने सांगणं हे सुद्धा मौनाचा भंग करणे आहे. असते बा काही लोकांना सवय, माझं मौनच सुरू आहे तरी पण हातवारे करून, डोळे वटारून, मला राग आला आणि हे तू का केलं वगैरे असं जे आहे ते ॲक्शनने माणूस दाखवायचा प्रयत्न करतो. पण भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. कुठे गायत्री मंत्राचा ते जप करीत आहेत आणि दुसरीकडे एका महालात जाऊन पाहतात तर तिथे एकत्र च असी चर्माभ्याम चरंतम असी वर्तमसू. कुठे हातामध्ये ढाल आणि तलवार घेतली आहे. असी म्हणजे तलवार आणि चर्माभ्याम म्हणजे ढाल. आता ही ढाल जी असली ती कासवाच्या पाठीचं जे कातडं असतं ते कडक असतं, टणक असतं, त्याच्यापासून तयार केलेली ही ढाल आहे. आणि च असी आपण म्हणतो रामरक्षेमध्ये, सासी तूण धनुर्बाणम पाणीम नक्तैन चरांतकम स्वरीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. तर असी चर्मभ्याम चरंतम असी वर्तमसू. असा तो हातामध्ये ढाल आणि तलवार घेऊन भगवंत आता त्या ठिकाणी एखाद्या योद्ध्याने युद्धाचं प्रात्यक्षिक दाखवा दुसऱ्याला किंवा आपला सराव करावा, त्याप्रमाणे भगवंत ते चालवण्याचा सराव करीत आहेत. आता सराव कोण करतं? जे नवीन आहेत ते सराव करतात. जे अप्रेंटिसमध्ये आहेत, अप्रेंटिसशिपमध्ये आहेत, त्यांना सराव करावा लागतो. त्यांना ते विमान कसं चालवायचं हे शिकावं लागतं. पण जे आता विमान चालवूनसुद्धा आता 2-4 वर्ष झाले त्यांना काही ते शिकण्याची गरज नाही. आता फक्त त्या ठिकाणी बसून ते सहजपणे त्या गोष्टी करतात. साधं सायकल चालवताना बॅलन्स कसं करावं हे नवीन मुलाला खूप दिवस शिकावं लागतं. पण एकदा त्याच्या ते लक्षात आलं की मग मी बॅलन्स करून सायकल चालवत आहे हा विचारसुद्धा त्याच्या मनामधून निघून जातो. तसं आणि दुसरीकडे आता भगवंताचं पाहतात, अश्वेर गजैही रथैही क्वापी विचरंतम गदाग्रजम. आता हेच भगवंत दुसरीकडे पाहते तर काही ठिकाणी ते घोड्यावर बसलेले दिसले नारदांना
कुठे हत्तीवर बसलेले दिसले, कुठे रथावर बसलेले आहेत आणि ते स्वार होऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये फिरत आहेत असं सुद्धा भगवंतांना त्याने पाहिलं नारदाने. आणि क्वचिन शयानम पर्यंके, क्वचिन म्हणजे काही ठिकाणी भगवंत पलंगावर झोपलेले आहेत हे सुद्धा पाहिलं, शयानम पर्यंके. आणि दुसरीकडे स्तूयमान च बंदीभी, स्तूयमान च बंदी, बंदी म्हणजे सूत मागध चारणं हे जे आहेत भगवंताचे सेवक जे आहेत ते भगवंताची स्तुती करतात. त्यापैकी एक स्तुती म्हणजे आपण ज्या उपासनेमध्ये सवया म्हणतो त्यासुद्धा भगवंताच्या स्तुतीच्याच आहेत, स्तुतीपरच आहेत. तर त्या ठिकाणी भगवंत पलंगावर झोपलेले आहेत आणि हे मागध बंदीजन आहेत ते त्यांची स्तूयमान म्हणजे स्तुती करत आहेत हे त्याने पाहिलं. आता मंत्रयंतमच्या कस्मिन मंत्रिभिश्च उद्धवादिभिः जलक्रीडार्थम क्वापी वारमुख्या बलावृतम. आता एकेका वेगवेगळ्या महालामध्ये वेगवेगळे प्रसंग जे आहेत ते या ठिकाणी 2-2 शब्दामध्ये व्यक्त केले आहेत. एका महालामध्ये गेल्यावर उद्धव वगैरे हे जे मुख्यमंत्री होते त्यांच्याबरोबर राजकीय विषयावर चर्चा सुरू आहे. सगळं मंत्रिमंडळ बसलेले, तर राजा बसलेला आहे, मुख्यमंत्री बसलेले आहेत, मंत्रिमंडळावर चर्चा आहे असं त्यांना दिसलं. आणि कुठे कुठे जलक्रीडार्थम पापी, काही ठिकाणी जलक्रीडेमध्ये भगवान मग्न आहेत. आणि वारमुख्या अबलावृतम, अबला म्हणजे स्त्रिया, त्या स्त्रियांच्या आवृतम, आवृतम म्हणजे काय, त्यांच्या भोवती, आवृत म्हणजे भोवती, भोवती असणं म्हणजे आवृत, त्यांच्या भोवती सगळ्या स्त्रिया आहेत आणि त्यामध्ये भगवंत जलक्रीडा करत आहेत असं त्यांना दिसलं. आता कुठे वस्त्र अलंकारित ज्या गायी होत्या, पांढऱ्या शुभ्र गायी, त्या दान देण्यासाठी त्यांना तयार करत होते. त्यांना अनेक अलंकार धारण केले होते, वस्त्र धारण केले होते त्या गायींना. आणि कुत्रचित द्विजमुख्येभ्यो ददतम गाम स्वलंकृता, गाम म्हणजे गायी अनेक वचन, ददतम म्हणजे त्यांचं दान देण्याच्या तयारीमध्ये भगवंत होते आणि एक एक गाय घेऊन ते ब्राह्मणांना दान देत होते. कुत्रचित द्विजमुख्येभ्यो म्हणजे मुख्य द्विजांना, ब्राह्मणांना ते सालंकृत गायीचं दान करत होते. आणि इतिहास पुराणाने शृण्वंतम मंगलानी च. आता काही ठिकाणी भगवंत जे आहेत इतिहास आणि पुराण, इतिहास आणि पुराण म्हणजे काय की जे आपले आतापर्यंत जे ग्रंथ आहेत, 6 शास्त्र, 4 वेद, पुराण, इतिहास, उपनिषद, हे सगळं जे वाङ्मय आहे त्याचं पाठ भगवंत करत आहेत. इतिहास म्हणजे मुख्यत्वे करून महाभारत आणि रामायण जे होऊन गेलं, त्यावर जे काव्य लिहिलं गेलं त्याचं वाचन करणं हे सुद्धा एक यज्ञच आहे. तो ब्रह्मयज्ञ जसा आहे संध्या उपासनेसारखा तसाच हा सुद्धा यज्ञ आहे आणि ते करत आहेत. आणि काही ठिकाणी जे 6 शास्त्र आहेत, कल्प, छंद, ज्योतिष आहे, निरुक्त, शिक्षा, व्याकरणशास्त्र आहेत, यांचासुद्धा ते अभ्यास करत होते. आता स्वतः भगवंत पूर्णावतार असणारे हे सगळं का करत होते असा प्रश्न नारदांच्या मनामध्ये आला. आता तेच भगवंत गीतेमध्ये सांगतात आपल्याला, यद्यद आचरते श्रेष्ठस्तत्तत् ते वेतरो जनाः स यात प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. जो राजा आहे, जो सभेचा नायक आहे, जो समाजाचा नेतृत्व करतो, त्याच्या अंगी हे सगळे गुण असले पाहिजे, त्याने हे सगळं केलं पाहिजे. आणि तो जसं करेल तसं इतर लोक त्याचं अनुकरण करतात. आता काही शिक्षक असतात, आता ते कमी झालं तसं, काही शिक्षक आमच्या काळातही होते. ते शिक्षक जे आहेत ते स्वतः खेड्यामध्ये असणारे किंवा शहरातही असतील विद्यार्थ्यांना कुठेतरी जाऊन अरे ते तंबाखू घेऊन ये, ते चुना घेऊन ये, अमकं तमकं सांगतात. ते विद्यार्थी बिचारे जातात, पळून घेऊन येतात. आता हे ते तंबाखू खात बसतात आणि ते मग विद्यार्थ्यांना सांगतात आता मी गणितं देतो, ते गणितं तुम्ही सोडवा. म्हणजे आता एकीकडे आपले शिक्षक ज्यांना आपण आदर्श म्हणतो ते कसे आहेत आणि त्यांचा काय आदर्श घ्यावा मुलांनी, मग त्या मुलाच्या मनामध्ये हे कसं काय असतं, हे तंबाखू काय चुना काय ते सुद्धा आपण करून पाहावं म्हणून ते सुद्धा प्रयत्न करतात. म्हणजे यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तत् देवे तरो जन, देव आणि इतर जन त्यांच्यासाठी श्रेष्ठ असा आदर्श जो आहे तो आपण ठेवला पाहिजे.
ज्यांना समाजाचं नेतृत्व करायचं आहे. दुर्दैवाने आपल्याकडे दारू निर्मितीसुद्धा होते आणि दारूबंदीचा मंत्रीसुद्धा असतो. दोन्ही आहे. एकीकडे निर्मिती होते कारण त्याच्यामध्ये सरकारला पैसे मिळतात आणि दुसरीकडे बंदी काय, कारण त्याच्यामुळे दुर्गुण किंवा गावामध्ये गरिबी जी आहे ती कुटुंबावर येते. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असणं बरोबर नाही. पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजे. त्यामुळे व्यसनाच्या आहारी झालेली पिढी जी आहे ती बर्बाद होत आहे हे डोळ्यापुढे दिसत असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा एक पापच आहे. हसंतम हास्यकथया कदाचित प्रियया ग्रहे. आता दुसरीकडे भगवंत आपल्या प्रियेबरोबर, आपल्या पत्नीबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर, मुलांबरोबर थोडासा जास्त वेळ देऊन हास्यकथया, विनोदी कथा ज्या आहेत त्या सांगत आहेत. मुलं काही सांगतात वडिलांना, आई काही सांगते मुलांना. हे सगळं ऐकत आपल्या संसारामध्ये प्रत्येकाने थोडासा तरी वेळ अशा गोष्टीसाठी दिला पाहिजे, ज्याने चांगल्या चारित्र्याची निर्मिती होते. आणि कुठे कुठे भगवंत क्वापि धर्मम सेवमानम अर्थकामोच कुत्रचित, कुठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग ते घेत आहेत. काही ठिकाणी अर्थार्जनसुद्धा करत आहेत. अर्थार्जन करत आहेत म्हणजे आपल्या कुटुंबासाठी भरणपोषणासाठी लागणारा पैसा तो मिळवण्यासाठी कष्ट करणं, हे सुद्धा जसं बापाचं काम आहे तसं भगवंत स्वतः करत आहेत असं दिसतं. आणि कुठं एकांतात बसून या दृश्य जगताच्या पलीकडे जी प्रकृती आहे, जे काही आहे या दृश्य जगाच्या पलीकडे, जे डोळ्यांना दिसत नाही, डोळ्यांना दिसण्याच्या पलीकडे जे आहे त्याचा विचार करीत ते ध्यानामध्ये बसलेले आहेत भगवंत असं दिसतं. आणि कुठे काही ठिकाणी आपले गुरुजन जे आहेत त्यांना जे हवं आहे, त्यांना जे पाहिजे आहे ते त्यांना आणून देण्याच्या कामामध्ये भगवंत ते त्या सेवा शुश्रूषा करीत आहेत असं त्याला दिसतं. त्या उज्जैनला असताना, सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये असताना भगवंतांनी त्या ठिकाणी त्यांचे मित्र असणारे आपले सुदामा यांचा प्रसंग लक्षात घ्या की त्या ठिकाणी हे दोघंही एकाच ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी भगवंतांनी जी सेवा केली ती लक्षात घ्या. आणि दुसरीकडे हे 5 पांडव आणि हे 100 कौरव हे ज्या ठिकाणी द्रोणाचार्यांच्याकडे जेव्हा त्या गुरुकुलामध्ये शिकत होते त्यावेळेस यांचे व्यवहार, त्या ठिकाणी दुर्योधन हा स्वतःला राजाच समजत होता शाळेमध्ये गेल्यानंतर. आजही आपल्याला असं दिसतं की प्रत्येकाला असं वाटतं की माझे वडील मिनिस्टर आहेत, आत्ता झाली कथा पहा, विमानच घेऊन गेले. तर हे असं जे आहे आपल्या शास्त्राच्या विरुद्ध वर्तव जेव्हा होतं तेव्हा लोकांमध्ये सुद्धा भ्रम असतो की आम्ही सगळं शास्त्र आणि धर्म सांभाळून आहोत तरी आम्ही या अवस्थेला आहोत, पण हे मात्र छान विमानाने फिरत आहेत. म्हणजे असं एक भ्रम लोकांच्या मनामध्ये येतो. म्हणून यद्यद आचरती श्रेष्ठ हे फार महत्त्वाचं. आणि त्यासाठी भगवंतांनी या अध्यायामध्ये आपलं आचरण श्रेष्ठ कसं असावं हेच परिपूर्णतेने सांगितलेलं आहे. आता कुठे कुर्वंतम विग्रहम कैश्चित संधींच्या अन्यत्र केशवम, काही ठिकाणी युद्धाबरोबर युद्धाच्या बोलण्या सुरू आहेत, युद्धाची नीती ठरत आहेत, युद्धनीती कशी असावी हे काही ठिकाणी ठरत आहे. त्यामध्ये ते त्यांचा विचार विनिमय आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाशी भगवंत करत हे नारदांनी पाहिलं. आणि कुठे बलरामांच्या बरोबर बसलेले आहेत आणि सत्पुरुषांचे कल्याण कसं होईल म्हणून आपल्या वडील भावाला ते विचारत आहे. आता यामध्ये सुद्धा एक प्रकारचं नाटकच आहे. मोठ्या भावाला विचारणं म्हणजे त्यालाही असं वाटलं पाहिजे की मी मोठा आहे आणि हा माझा लहान असून मला विचारतो, पहा किती चांगला कृष्ण आहे. आणि हे पुढे जेव्हा ते प्रसंग येणार आहे अर्जुन सुभद्रा, तर त्यावेळेस मग पुन्हा म्हणतो दादा तुला विचारून तर आम्ही हे लग्न ठरवलं. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये दुसऱ्याला मोठेपणा देणं महाराजांच्या चरित्रामध्ये असंच आहे. पहा, महाराजांना कुठेतरी भक्त म्हणतात की तुमच्यामुळे हे सगळं झालं, तुमच्या ते म्हणतात माझ्यामुळे नाही झालं. स्वतः रामानंद महाराजांनी प्रेरणा देऊन माझ्याकडून हे करून घेतलेलं आहे. म्हणजे ते त्याचं कर्तृत्व जे आहे त्याचं ते आपल्याकडे न घेता आपल्या सद्गुरूंना ते कर्तृत्व जे आहे त्याचं सगळं श्रेय ते त्यांना देतात. आणि त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं, मी तो हमाल भारवाही. आता भगवंताचा संसार किती मोठा होता याचा व्याप जो आहे तो आपण पाहिला. 16,108 स्त्रिया
आणि प्रत्येकाबरोबर संसार झाला. त्या प्रत्येकीच्या पोटी 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. 11 मुलं प्रत्येकाला आणि 16,108. तो हिशोब आपण मागे एकदा केला होता. आता त्या ज्या मुली आहेत लग्न होऊन गेलेल्या, तर काही महालामध्ये त्यांना दिसतं की भगवंत आता आपल्या ज्या सासरी गेलेल्या मुली आहेत त्यांना आपण माहेरी बोलवायचं एकीकडे. दुसऱ्या महालामध्ये ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत आता त्यांना माहेरी पाठवायचं. बुधवारी माहेर सोडत नाही वगैरे हे सगळे नियम आहे ना, ते सगळं पाळून भगवंत त्या तयारीत आहेत. त्या ठिकाणी त्यांचं बोलणं त्या मानाने सुरू आहे. आपली मुलगी सासरी जात आहे याचं आईबापाला जसं दुःख होतं तसंच दुःख ते या ठिकाणी व्यक्त करत आहेत असं नारद स्वतः पाहत आहेत. आता भगवंताचं हे सगळं थाटमाट योगेश्वरेश्वर ज्याला म्हणतात तो पाहून नारद जे आहेत ते आश्चर्यचकित होत आहेत. वजंतम सकलान देवान क्वापी कुर्तुभीर उर्जितैर. कुठे मोठमोठा यज्ञ महायज्ञ करत आहेत आणि देवतांचं पूजन करत आहेत, तर कुठे कुठे भगवंत एक लोकोपयोगी कार्य जे आहेत ते करत आहेत. काही विहिरीचं बांधकाम आहे, बगीचे आहेत, मठ आहेत, ते लोकांना उपयोगात येणार आहे असं करून ते धर्माचं आचरण करीत आहेत. कुठे श्रेष्ठ यादवांच्या बरोबर घोड्यावर बसून यज्ञाला योग्य यज्ञपशु मिळावा म्हणून शिकारसुद्धा करण्याला भगवंत गेले. अशा प्रकारे मनुष्याची लीला करत असताना श्रीकृष्णाच्या योगमायेचं वैभव जे आहे ते पाहून नारद जे आहेत ते नारद हसत हसत भगवंताला म्हणतात, विदाम योग माया असते दुर्दशा अपि मायीनाम योगेश्वरात्मनिर्भाता भवत्पाद निषेवया. ब्रह्मदेव इत्यादी मायावींनासुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया जी आहे ती आपल्या चरणकमळी सेवा करण्यासाठी आहे आणि तीच या सगळ्या रूपामध्ये तुमच्या सगळ्या महालांमध्ये आमच्या समोर प्रगट झाली आहे. भगवंत आता माझ्या मनामध्ये जे शंका होती ती सगळी दूर झाली. आपण हे अनेक रूप धारण केले. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, आगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. या सगळ्या आरत्या ज्या आहेत ते याच अर्थाने लिहिलेल्या आहेत. आता भगवान श्रीकृष्ण ते सगळं नारदांचं ऐकून म्हणतात, आता मी धर्माचा उपदेशक आहे, पालन करणार आहे, त्याचे अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन देणारा सुद्धा मी आहे. जे धर्माने वागतात त्यांना आशीर्वाद देणारा मीच आहे, जे अधर्माने वागतात त्यांना शिक्षा देणारा सुद्धा मीच आहे आणि या जगाला खरा धर्म काय आहे तो सांगणारसुद्धा मीच आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि ही सगळी माया तू पाहिलीस. या सगळ्या महालामध्ये जाऊन भगवंत नारदांना सांगतात की या मायेने मोहित होऊ नकोस, या मायेमध्ये अडकू नकोस. या मायेच्या पलीकडे असणारा मायापतीच आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित कर, कारण मायेने मोहित झालास तर मग तुझा जन्म जो आहे तो वाया जाईल. आणि मग हे सगळं सांगत असताना शुकदेव सांगतात, इत्याचरंतम सद्धर्मान पावनान गृहमेदिनाम तमेषु सर्वगृहेषु संतम एकम ददर्शः. गृहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करण्यासाठी भगवंत श्रेष्ठ धर्माचं असं आचरण करीत आहेत. नारदांना हे सगळं पाहून आश्चर्य वाटलं, कुतूहल जागृत झालं. इत्यर्थ कामधर्मेषु कृष्णेन श्रद्धितात्मनः. धर्म अर्थ आणि काम या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी हा जो भगवंताने नारदांच्या मनामध्ये जो विचार आणला त्यामधून नारदांचा भगवंताने खरं म्हणजे चांगला सन्मानच केलेला आहे, अतिथी सत्कार केल्यासारखा आहे. आणि भगवंताचं स्मरण करीत नारद त्या ठिकाणाहून भगवंताचा प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणून निघून गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्या बरोबर रेमेंग षोडश सहस्र वरांगणानाम, 16,108 स्त्रियांबरोबर भगवंत त्या ठिकाणी आपल्या संसारामध्ये रममाण झालेले आहेत. आता सगळ्याच अध्यायामध्ये जसं असतं तसं इथे आहे की श्रीकृष्णाने ज्या ज्या लीला केल्या त्या दुसरा कोणीही करू शकणार नाही. जे त्यांच्या लीलांचे गायन करतात, श्रवण करतात आणि श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात,
श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देणारे हे संतच आहेत. तर त्या संतांचं चरित्र वाचलं म्हणजे ते भगवत भक्तांना कसं मार्गावर आणतात. क्वचित घेता आडरानं मार्गी लावतो त्वरे, जीव अत्यंत आजाण तेची झाले सुजाण. खूप छान सवयी आहे पा समर्थांची. त्याप्रमाणे आपले सद्गुरू आपल्या भक्ताला आडरानाला कधी जाऊ देत नाही. तो योग्य मार्गाने जातो की नाही हे पाहण्यासाठी ते सदैव जागरूक असतात. यस्याम जागृती भूतानी तस्याम, जसं भूत मात्र ज्या ठिकाणी झोपलेले असतात, म्हणजे भूत मात्र सर्वसाधारण माणूस परमार्थाच्या बाबतीमध्ये झोपलेला असतो आणि प्रपंचामध्ये अत्यंत जागरूक असतो. पण जे संत असतात ते याच्या उलट असतात. पद्मपत्रम इवामसा, ते पाण्याचा एक थेंबही जसा त्या कमळाच्या त्या पानावर टिकत नाही तसं ते संसारामध्ये असूनसुद्धा अलिप्त असं राहतात. यत् स्वंगम गायती शृणोती अनुमोदती वा भक्तेर्भवेद भगवती यपवर्ग मार्गेही. आणि म्हणून असं जे श्रवण करतात, गायन करतात, त्यांच्यासाठी सांगितलं की त्यांच्यासाठी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंताविषयी त्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण होते. म्हणजे हा सगळा अध्याय वाचून काय आपल्याला समजलं की भगवंत एवढ्या श्रेष्ठ अधिकाराचे असतानासुद्धा जर त्यांनी आपल्या मुलाबाळांचं संगोपन केलं, त्यांनी आपल्या राजकारणामध्ये सुद्धा आपलं मत व्यक्त केलं, युद्धाच्या तयारीलासुद्धा ते होते, भगवंताच्या पूजेसाठी सुद्धा ते पुढे होते आणि जे पंचयज्ञ होते ते सुद्धा ते करत होते. त्यामुळे त्यांच्या आचरणामध्ये ते कधीच चुकले नाही. रोज आपण रात्री झोपताना विचार करायचे, आज आमचं काय चुकलं, आज मी काय नाही केलं. ते जर विचार केला तर मग उद्या मात्र मी ते करेन आणि तसं आपण केलं पाहिजे. आणि मग ते नाही केलं तर मग समर्थ पुन्हा आपल्या पाठीवर एक काठी मारायला तयारच असतात. कारण काय, मनुष्य जो आहे तो दगड बरा, त्याची एक खपली दुर्गुण जो आहे तो आज निघाला तर पुन्हा त्याला चिकटत नाही. पण माणसाचा एक दुर्गुण आज निघाला म्हणजे पुन्हा 2-4 दिवसांनी तो पुन्हा उफाळून वर येतो आणि त्याचा प्रभाव त्याला तो दाखवतोच. असं होऊ नये म्हणून सतत नामात राहा, सतत भगवंताच्या चिंतनात राहा, सतत भगवंताच्या चरित्राचं ग्रंथांचं परिशीलन करत राहा, असं आपल्याला हे सगळं अध्यात्म सांगतं. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे कृष्णगार्हस्य दर्शनम नाम 69तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोण असाचा.
मेवा कविवर संतांचा प्राणचे कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण प्रीतापदाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम।